नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये होणार आहे तो खऱ्या सत्याचा उलगडा. आणि आता सावलीचे सत्य सारंगला तर सारंगचे सत्य सावलीला आता कसे समोर येते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळून अतिशय रंजक आणि नवीन वळणावरचा हा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये जगन्नाथ आता थकून भागून बाहेरून येताच आता सावली जगन्नाथला चहा घेऊन येते. सावली म्हणते की बाबा तुम्ही थकलायत ना आणि ह्यात चहा घ्या. त्यानंतर आता इकडे जगन्नाथ म्हणतो की सावली बरं झालं तू पत्रकारांना ना इंटरव्ह्यू दिला आणि तुझी मुलाखत घेऊन आता पत्रकार एकदम शांत झाले आणि कोणीही तुझ्या पाठीमागे लागणार नाही आहे. सावली म्हणते खरंच बाबा आता मी थोडीशी निश्चिंत झाली. त्यानंतर आता सावली म्हणते की पण बाबा तुम्ही कोर्टात गेला होतात ना, आपल्या गुरुकुलाच्या जागेचं काय झालं? तर जगन्नाथ म्हणतो की 1 तारीख पडली आहे सावली आणि बघूया आता पुढे काय होतंय ते. आणि लगेच आता सावली विचारात पडते. तर सावलीकडे बघत चाणाक्ष जगन्नाथ म्हणतो की सावबाळा अगं कसला विचार करतेस आता? सावली म्हणते की बाबा आता ना हे जे आपलं नाटक आपण करतोय ना, मला वाटते ते नाटक आता माझ्या सांगाशी यायला लागलंय. जगन्नाथ म्हणतो की हे काय आता काय झालंय? आणि लगेच आता खाली बसत सावली म्हणते की माझे आणि व्यंकटेश आम्ही दोघे जे नवरा बायकोचं खोटं नाटक करत होतो ना, पण मला वाटतं की आता व्यंकटेशजींच्या मनात ना काहीतरी वेगळंच आहे. तर आता जगन्नाथ म्हणतो की वेगळं म्हणजे? आणि आता सावली म्हणते की आमचं आता हे नाटक त्यांना खरं वाटायला लागलं आहे. आणि सावली म्हणते की बाबा मी त्यांना फक्त एक चांगला मित्र मानत होते. आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघ तू त्याच्या मनाशी खेळली आहे सावली आता, आणि तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो, मग हे कसं चालेल सावली? आणि सावली म्हणते की त्यासाठी मी त्यांच्याकडे मर्यादा ठेवल्या होत्या. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की अगं 1 वर्ष त्याने तुझी काळजी घेतली, अबीरची काळजी घेतली, तेव्हा तू त्याला स्पष्ट सांगून टाक, हे बघ तुम्ही दोघे फक्त एक चांगले मित्र आहेत आणि याच्या पलीकडे माझ्या मनात दुसरं काहीच नाही, असे तू व्यंकटेशला सांग, असे जगन्नाथ सल्ला आता सावलीला देतो. आणि इकडे आता भैरवी ही मोठ्या ITत आता आलिशान स्टँडर्ड ड्रेस घालून आता पायऱ्या उतरून खाली येते. तर राजकुमार आता मोनिकाला घेऊन भैरवीला भेटायला आलेला असतो. आणि इकडे आता भैरवी येताच आता मोनिका भैरवीला बघते आणि हात पुढे करत म्हणते की हाय भैरवीजी. आणि तेवढ्यात आता भैरवी ही तिच्या सेक्रेटरीकडून ज्यूसचा ग्लास घेऊन तो हातात घेत खाली बसते. आणि आता लगेच मोनिका खाली बसत म्हणते की राजकुमारना तुमची सतत कौतुक करत असतात आणि सतत तुमच्या टॅलेंट्सविषयीच बोलत असतात. तर भैरवी म्हणते की कौतुक करत असतात की भीती त्याच्या मनात आहे म्हणून. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मोनिका मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू राजकुमारसोबत का लग्न केलंस? तर मोनिका म्हणते की माझं ना यांच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे म्हणून. आणि भैरवी म्हणते की राजकुमारची पहिली बायको जिवंत असताना देखील आणि तुझं त्याच्यासोबत दुसरं लग्न होत असताना देखील तू त्याच्यासोबत प्रेम केलं, हे कसं काय? म्हणजे तू एवढी मॉडर्न आहेस, टॅलेंट्स आहे. आता मोनिका म्हणते की भैरवीजी मी तुम्हाला सांगते, प्रेमात माणूस ना आंधळा होतो आणि मग त्याला कसलं दिसतं एज्युकेशन काय आणि कसलं काय, आणि नंतर प्रेम झाल्यानंतर सगळं युजलेस असल्याचे मोनिका सांगते. आणि भैरवी म्हणते की असतं काहींच्या बाबतीत तसं, पण तुझ्या बाबतीत तसं वाटत नाही आहे मोनिका, मला ना तुझं प्रेम आंधळं नाही वाटत. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुला ना सगळं नीट दिसतंय आणि म्हणूनच तू राजकुमारशी लग्न केलंय ना. तर मोनिका टचकते. आणि आता भैरवी म्हणते की तुझे काही ॲम्बिशियस स्वप्न वगैरे असतील ना. तर मोनिका म्हणते की असं काही नाही आहे, माझ्या मुलीला मोठं करायचं आहे आणि माझ्या सासूबाईंची सेवा करायची, बस एवढंच, आणि यांचीसुद्धा सेवा करायची. तर ते ऐकून आता राजकुमार खोकतो. तर पटकन आता उठून मोनिका राजकुमारला पाणी देते. आणि मोनिका भैरवीला म्हणते की एवढंच आहे माझ्या आयुष्यात. आणि तेवढ्यात ते आता सगळं ऐकून भैरवी विचार करते ही मोनिका चॅप्टर आहे, हिचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. आणि मोनिका देखील विचार करते की ही बाई जरा डेंजरस दिसते, हिच्यापासून डिस्टन्स मेंटेनच केलं पाहिजे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की बरं आपण आता मुद्द्याचंच बोलूयात. राजकुमार त्या खंड्याचं काय झालं? त्याचं लोकेशन मी पाठवलं होतं ना. तर राजकुमार म्हणतो हो मी त्या लोकेशनवर गेलो, पण अचानक जात असताना तो मोबाईल त्याचा पुन्हा डेट झाला. तेव्हा आता भैरवी म्हणते की डेट झाला की डेट केला गेला? आणि राजकुमार म्हणतो की तुम्ही पाठवलेलं ते लोकेशन ना, मार्क्सने पाठवलेलं लोकेशन माझ्याच घराचं होतं. तर भैरवी म्हणते काय? आणि लगेच आता भैरवी म्हणते की आर यू शुअर? तर राजकुमार म्हणतो हो. आणि लगेच आता भैरवी म्हणते की 1 मिनिट राजकुमार, म्हणजे तुझ्या घरचाच कोणीतरी भेदी आहे आणि तो सावलीची मदत करतोय.
आणि इकडे आता भैरवी म्हणते की घरातलाच माणूस तुझ्या पाठीत वार करतोय राजकुमार. तर आता मोनिका म्हणते की राजकुमार आपण निघायचंय का, आई घरात आहे काळजी करत असतील. आणि लगेच आता राजकुमार मोनिकाला घेऊन तेथून निघून जातो. तर इकडे आता अमृता सारंगच्या बेडरूममध्ये येते आणि ओवीच्या बॅगेतला फोन तो सारंगला देते. सारंग म्हणतो की मॅडमचं काय चाललंय. तर अमृता म्हणते की सकाळपासून स्टडी चाललाय. आणि अमृता म्हणते की सारखी आबिरला फोन लावते. तर आता सारंग म्हणतो की एकदम भावंडासारखे राहतात आणि भांडतात पण. आणि इकडे आता अमृता म्हणते की सारंग मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सारंग म्हणतो कोणती ग. तर आता अमृता म्हणते की मला ना आईने सावलीच्या घरी पाठवलं होतं. सारंग म्हणतो कशाला. तर अमृता म्हणते की तिचं दुसरं लग्न झालंय की नाही हे बघायला. सारंग म्हणतो मी आईला सांगितलं होतं, तिचा माझ्यावर विश्वास नाही बसला का. अमृता म्हणते की विश्वास माझा सुद्धा बसला नाहीये सारंग. आणि अमृता म्हणते की सारंग जेव्हा मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने तिच्या नवऱ्याची व्यंकटेशची माझ्यासोबत ओळख करून दिली. आणि अमृता म्हणते की तिने मला सगळं काही सांगितलं, बेळगावला काय काय घडलं आणि गेल्या 8 वर्षात व्यंकटेशने आणि त्याच्या आईने तिला कसं सांभाळून घेतलं, तिची कशी मदत केली, हे सगळं तिने मला सांगितलं. आणि लगेच आता अमृता म्हणते की पण व्यंकटेश काय म्हटला मला माहिती का, त्याच्या आईच्या हट्टाखातर त्यांनी लग्न केलं. आणि अमृता म्हणते की सारंग हे मला पटलेलं नाहीये, कारण मी सावलीला खूप चांगलं ओळखते. आणि अमृता म्हणते की सारंग सावलीचं तुझं जीवापाड प्रेम होतं तुझ्यावर आणि अजून सुद्धा आहे, तेव्हा ती कुणाच्या हट्टाखातर दुसरं लग्न कधीच करणार नाही. आणि अमृता म्हणते की मी तुला ठामपणे सांगू शकते सारंग सावलीने दुसरं लग्न केलेलं नाहीये आणि हे तुला दाखवायला फक्त नाटक आहे. आता सारंगला देखील धक्का बसतो आणि सारंग म्हणतो की नाही नाही वहिनी, आबिर सुद्धा त्या व्यंकटेशजींना बाबा म्हणून हाक मारतो आणि मुलं खोटं नाही बोलणार. आणि अमृता म्हणते की मुलं कधीच खोटं बोलत नाही, हे बरोबर आहे सारंग, पण मोठी माणसे लहान मुलांना शिकवतात आणि ते तशीच वागतात देखील. आणि लगेच आता सारंगला आठवतं ओवीला आपण कसे सुशीला काकूला आई म्हणण्यासाठी सांगितलं होतं. ओवी म्हटलेली असते की खोटं कसं बोलायचं बाबा. तर सारंग म्हणतो की दुसऱ्याचं जर भलं होत असेल तर खोटं बोललं तरी चालेल. आणि लगेच ओवी म्हटलेली असते की तेव्हा मी म्हणेल त्यांना आई, हे आता सारंगला आठवतं. आणि इकडे आता आबिर हा ओवीला फोन करतो आणि म्हणतो की ओवी अगं ट्रिप खूप मस्त झाली बरं का, आणि आपण ट्रिपमधून येत असताना नावाच्या भेंड्या खेळत होतो ना, त्यावेळेस सुपर हिरोने डायरेक्टली वरून सावलीचं नाव घेतलं. आणि आता आबिर म्हणतो की त्याच वेळेस नेमकं सुपर हिरोने माझ्या आईचं नाव घेतलं आणि त्याच वेळेस माझ्या आईचा सुपर हिरोला फोन आला. ओवी हसतच म्हणते हो. आणि लगेच आता आबिर म्हणतो की त्या दोघांना एकत्र आणण्याचा ओवी माझ्याकडे अजून एक मोठा जबरदस्त प्लान आहे. ओवी म्हणते कोणता. तर आबिर म्हणतो की पुढच्या आठवड्यात माझा बड्डे आहे. ओवी म्हणते की अय्या पुढच्या आठवड्यात माझा सुद्धा बड्डे आहे. आणि उठतच आबिर म्हणतो काय म्हणजे पुढच्या आठवड्यात तुझा बड्डे, आपल्या दोघांचा बड्डे एकाच दिवशी, आणि आता हा चान्स सोडायचा नाही. आबिर म्हणतो की आपण आता आपल्या दोघांचा बड्डे एकत्रच साजरा करूयात, आणि आपण जर एकत्र बड्डे साजरा केला तर आई आणि बाबा तुझे नक्की एकत्र येतील. आणि असे म्हणत आता आबिर फोन ठेवतो. आणि इकडे आता जगन्नाथ त्याच्या घरी पंचांगण बघत असताना सावली तिथे येते आणि म्हणते की बाबा एवढं काय पंचांगण बघताय. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की अगं साऊ तुझ्या लेकानेच मला कामाला लावलंय. सावली म्हणते काय आबिरने. तर आता जगन्नाथ म्हणतो की अगं तुझ्या लेकाचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे, विसरली का. सावली म्हणते मी कसे विसरेन. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तुझ्या लेकाचा पण आणि त्याच आठवड्यात त्याच दिवशी त्या ओवीचा सुद्धा बड्डे आहे. तर आता सावली म्हणते की काय, हे कसं शक्य आणि हा कोणता योगायोग. आणि जगन्नाथ म्हणतो की तेव्हा त्याने मला सांगितलं आजोबा केक कापायचा मुहूर्त बघा. आता केक कापायचा कुठे मुहूर्त असतो का. आणि सावली म्हणते की बाबा पंचांग वगैरे बघायची गरज नाही, कारण मला एकत्र वाढदिवस साजरा करायचाच नाहीये. आणि सावली म्हणते की बाबा जर एकत्र वाढदिवस करायचं ठरवलं तर ओवीच्या घरचे सुद्धा येईल आणि मला आबिरवर त्यांच्या घरच्यांची सावली सुद्धा पडू द्यायची नाहीये. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की आबिरने त्या ओवीला सुद्धा सांगितलंय. तर आता सावली म्हणते की या आबिरचं काय चाललंय ना तेच कळत नाही. जगन्नाथ म्हणतो एक काम कर, तू अगोदर त्या आबिरची समजूत काढ आणि तिकडे ना त्या ओवीने सुद्धा तिच्या बाबाचं डोकं खाल्लं असेल. इकडे आता सारंग हा सोप्यावरती मस्तपैकी हातवारी करत बसलेला असताना रागाने अमृता तिथे येते आणि म्हणते की सारंग काय चाललंय तुझं. तेव्हा आता सारंग म्हणतो की ओवी तुला थोडा उशीर झाला वहिनी. ओवी ज्या स्पीडने पळत गेली ना मला वाटलं त्या स्पीडने तू इथे येशील. आणि अमृता म्हणते की बघितलं का ओवी किती रडते ती, आणि ती मला काही सांगायलाच तयार नाही. काय बोलला बरं तू. तर सारंग म्हणतो सांगतो. आणि इकडे आता सारंग म्हणतो की सांगतो ना वहिनी, त्या आबिरने ना ओवीच्या डोक्यात भरवलंय. त्याचं काय आहे ना, दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो. तेव्हा त्या आबिरने ओवीला सांगितलं की दोघांचाही वाढदिवस एकत्र साजरा करायचा आहे म्हणून. आणि सारंग म्हणतो की आपल्या घरात बाकीची सुद्धा माणसे असतात, तेव्हा सावली आपल्या घरात कशी येणार. आणि अमृता म्हणते की त्यासाठी आपण बाहेर जाऊया, नाहीतर एखादा हॉल बुक करूयात, नाहीतर हॉटेलमध्ये जाऊयात. आणि अमृता म्हणते की मुलाच्या आनंदासाठी आपण एवढं तर करू शकतो ना. तर सारंग म्हणतो की आपल्या घरातली माणसे नाही येणार का.
आणि इकडे आता सारंग म्हणतो की ओवीचा वाढदिवस आहे म्हणजे आपल्या घरचे सगळे येणार आणि अबीरचा वाढदिवस आहे आणि त्याची आई येणार नाही असं होईल का वहिनी. आणि अमृता म्हणते मी काय म्हणते तू एकदा सावलीशी बोलून बघ ना. तर सारंग म्हणतो सावली माझं थोडी ऐकते का. आणि इकडे आता लगेच आता अमृता म्हणते की एकदा प्रयत्न करून तर बघ. आणि अमृता म्हणते ओवी माझ्याच रूममध्ये झोपणार आहे बरं का. सारंग म्हणतो झोपू दे कारण त्यामुळे मला ना थोडा आराम मिळेल. आणि इकडे आता सावली व्यंकटेश समोर येते तर व्यंकटेश बसलेला असतो. सावली म्हणते व्यंकटेशजी मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते केलं का. तर व्यंकटेश म्हणतो की सावली असं कसं होईल. मी सगळे GPS वरून लोकेशनसुद्धा पाठवले आणि सगळे पालक ना तुझं गाणं ऐकण्यासाठी म्हणजे मुलांना शिकण्यासाठी तयार झालेत आणि आता बघ ते येतीलच. तर व्यंकटेश म्हणतो की सावली तू एवढी मोठी कलाकार आहेस हे आमच्यापासून लपवलं. आणि लगेच आता सावली म्हणते की बरं ठीक आहे मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते. अबीरचा बड्डे येतोय ना त्यासाठी मला थोडी शॉपिंग करायची. आणि लगेच आता व्यंकटेश म्हणतो की अरे वा हे तर खूप मस्त आहे आणि चल मी सुद्धा येतो. तर लगेच आता सावली म्हणते की नको नको व्यंकटेशजी उगाच तुम्हाला त्रास नको. आणि लगेच आता सावली म्हणते मी जाऊन येते. तर व्यंकटेश म्हणतो की त्यामध्ये त्रास कसला सावली. अगं अबीरसाठी शॉपिंग करायची हा माझासुद्धा अधिकार आहे. आणि आता व्यंकटेशकडे बघते तर व्यंकटेश म्हणतो की अबीरचा बाबा म्हणून मलासुद्धा शॉपिंग करायला आवडेल. तर सावली म्हणते काय. तर आता व्यंकटेश म्हणतो की सॉरी मी मस्करी करत होतो सावली. आणि व्यंकटेशकडे बघत सावली म्हणते मला चिटिंग अजिबात चालणार नाही लक्षात ठेवा. आणि सावली निघून जाते. आणि इकडे आता बबलू सारंगकडे येतो आणि म्हणतो की चला शॉपिंग करायची ना. आपण ओवी कुठे गेली. तर सारंग म्हणतो ती शाळेत गेली. बबलू म्हणतो ती शाळेत गेली तिचा वाढदिवस आहे आणि आता तिची शॉपिंग कशी करायची आणि तिला जर काही आवडलं नाही तर ती अशी तोंड फुगून बसते. सारंग म्हणतो की चला मी येतो मला माहिती आहे ना तिला काय आवडतं आणि काय नाही. आत्तापर्यंत तिची शॉपिंग मीच करत होतो. आणि इकडे आता सारंग तो खंड्याचा मोबाईल चार्जिंगला लावतो. तर बबलू म्हणतो हा मोबाईल कोणाचा. तर आता सारंग म्हणतो अजून तो चार्जच झाला नाही आणि चालूच झाला नाही बघूया चार्जिंग झाल्यानंतर. आणि सारंग बबलूला घेऊन जातो. आणि इकडे आता मोनिका ही आरशासमोर येते आणि भैरवीचा मोनिकाच्या डोक्यात विचार चालू असतो. आणि मोनिका म्हणते की कोण आहे ही बाई अत्यंत शातीर बाई आहे ही आणि हिच्यामुळे माझ्या पुढच्या प्लानची वाटसुद्धा लागू शकते. आणि इकडे आता मोनिका म्हणते की पण नक्कीच त्या बाईमध्ये काहीतरी आहे नाही तर माझ्यावरती एवढा प्रेम करणारा राजकुमार तिचा पपेट म्हणून वागतोय. आणि मोनिका म्हणते की ती म्हणेल तसा हा राजकुमार वागतोय नक्कीच काहीतरी आहे. आणि मोनिका म्हणते की मला एवढं तर कळलंय त्या भैरवीचा टास्क एकदम क्लिअर आहे आणि ते म्हणजे त्या सावलीला जगातून कायमचं नष्ट करायचंय. आणि मोनिका म्हणते की पण तिचं हे क्लिअर मेजर माझ्या प्लॅनसाठी घातक ठरणार आहे. आणि मोनिका म्हणते की कारण मला सावली जिवंत हवी आहे आणि ती या घरात हवी आहे आणि हेच माझं मोठं शस्त्र आहे. आणि मोनिका म्हणते की कारण सावलीच तिलोत्तमाला तिच्या घरातून बाहेर हाकलवू शकते. आणि मोनिका म्हणते की आता इथून पुढे त्या भैरवीपासून सावलीला वाचवण्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मोनिका म्हणते की एकदा का माझ्या प्लॅन प्रमाणे घडलं की मग मी या खेळाची आणि या घराची राहणी होणार. आणि इकडे आता सावली ही अबीरच्या शॉपिंगसाठी रस्त्यावर येते आणि ऑटो रिक्षाला हात करत म्हणते की दादा सिटी मॉलमध्ये जायचंय. पण रिक्षावाला थांबत नसतो. तर इकडे बबलू आणि सारंग सुद्धा आता ओवीच्या शॉपिंगसाठी रस्त्याने त्यांच्या गाडीतून जात असतात. तर बबलू सारंगला म्हणतो सारंग दादा मी वाघ पाहिला बरं का त्या उद्यानामध्ये. आणि इकडे आता बबलू म्हणतो की मी ना ज्या वेळेस तो वाघ बघितला ना वाघाने माझ्याकडे बघितलं मी वाघाकडे बघितल्यानंतर मी पुढे जाऊ लागलो वाघसुद्धा पुढे येऊ लागला आणि अचानक आम्ही जवळ येताच वाघाने डरकाळी फोडली. आणि बबलू मोठ्याने डरकाळी फोडतो तर सारंग घाबरतच वाघ आला असे म्हणत गाडी थांबवतो. आणि बबलू म्हणतो की ये सारंग दादा पुढे बघ सावली वहिनी. आणि सावली आता ऑटो रिक्षाला हात करत असल्याचे सारंगला दिसते. आणि बबलू म्हणतो की रिक्षाची वाट बघत सावली वहिनी कधीपासून एकटीच उभी आहे काय माहिती. चल आपण तिला घेऊन जाऊयात. आणि सारंग म्हणतो मी काय तुला टॅक्सी ड्रायव्हर वाटलो का. येईल ती रिक्षात आणि जाईल रिक्षाने. आणि सारंगकडे बघत आता बबलू म्हणतो जरा डोकं वापर सारंग. आता आपल्यासोबत सुशीला वहिनी सुद्धा नाहीये आणि ओवीला कुठले कपडे घ्यायचे ना हे आता आपल्याला लेडीज नसल्यामुळे काही कळणार सुद्धा नाहीये. आणि आता सावली वहिनी आपल्याला मदत करेल तेव्हा तिला घेऊन जाऊयात असे आता बबलू सारंगला सांगतो. सारंगला देखील बबलूचा प्लॅन आवडतो. आणि त्यानंतर आता सारंग हा सावलीला आता ओवीच्या शॉपिंगसाठी आता त्याच्या कारमध्ये घेऊन जातो. आणि दोघेही आता इकडे अबीर आणि ओवीची शॉपिंग करताच नेमकं मात्र दोघांच्याही आता कपड्यांच्या पिशव्या
इंटरचेंज होतात आणि आता अबीरची पिशवी सारंगकडे आणि ओवीची पिशवी सावलीकडे येते. सावली आता ती बॅग बघते तर त्यामध्ये ते सगळे ओवीचे कपडे असल्याचे आता सावलीच्या लक्षात येते. आणि इकडे आता सारंग आणि बबलू हे अबीरसाठी कपडे घेऊन येताच आता अमृता ते कपडे बघते आणि ते ओवीचे नाही तर अबीरचे कपडे असल्याचे अमृताच्या लक्षात येते. आणि अमृता ही बबलू आणि सारंगकडे येते आणि म्हणते की वा, तुम्हाला मानायला पाहिजे, काय कपडे आणले तुम्ही. आणि लगेच आता सारंग म्हणतो चॉईस कोणाची आहे, बघितलं का बबलू, मी तुला म्हणत होतो ना. तर लगेच आता इकडे सावली ही जगन्नाथला आता कपड्यांची पिशवी अदलाबदल झाल्याचे सांगते. आणि जगन्नाथला सावली म्हणते की तुम्ही आत्ताचे आत्ता जा आणि ओवीचे कपडे तिकडे देऊन या आणि अबीरचे कपडे घेऊन या. तर जगन्नाथ म्हणतो की मी नाही जाणार बाबा तिकडे. तर आता सावली ही आता अबीरचे कपडे आणण्यासाठी आता कशी मेंदळ्यांच्या घरी जाणार. आणि आता ओवी अबीरचा एकाच दिवशी बड्डे असल्याचे सत्य आता सारंग आता कसा सावलीला सांगणार आणि ओवी ही त्याला कशी सापडली हे सत्य आता सावलीसमोर येताच ओवी ही आपलीच मुलगी असल्याचे सत्य आता कसे सावलीला समजणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.